नागपुरात आज भाजपच्या नवनियुक्त नगराध्यक्ष नगरसेवकांचा होणार सन्मान। रामगिरी बंगल्यावर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार। राज्यामध्ये पुन्हा ऑपरेशन टायगर सक्रिय। ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी शिवसेनेचे नेते करणार दौरा। मुंबईमध्ये आज महायुतीची बैठक। मुंबई महापालिकेच्या जागा वाटपावर चर्चा। वसंत स्मृती कार्यालयामध्ये बैठकीचं आयोजन। आज शिवसेनेची बैठक। आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्त्व। बैठकीमध्ये पुढील रणनीती ठरण्याची शक्यता। अजित पवारांनी बोलावली राष्ट्रवादी पक्षाची बैठक। देवगिरी बंगल्यावर बैठकीचं आयोजन। बैठकीमध्ये आगामी मनपा निवडणुकीवर मंथन। निकालानं मनपा निवडणुकीसाठीचा माहोल बनवला। मुंबई मनपामध्ये लढाईला येणार वेगळीच रंगत। कोकणातील निकाल नितेश राणेंच्या जिवारी। जल्लोष सुरू असताना राणे माध्यम प्रतिनिधींवर चिडले। नितेश राणेंकडे कॅमेरा फिरवल्यानं संताप। नगरपालिका निवडणुकीतील महायुतीच्या मोठ्या विजयानंतर मोदींची मराठीतून पोस्ट। महायुतीला विजयी करणाऱ्या राज्यातील साऱ्या जनतेचे मानले पंतप्रधानांनी आभार। भाजपच्या वैदर्भीय नेत्यांमधला वाद भडकला। चंद्रपुरात पराभवाचं खापर मुनगंटीवारांनी फोडलं पक्षाच्या माथी। महाविकास आघाडीमध्ये ठाकरे गटाची अवस्था दयनीय। प्रचाराला घराबाहेर न पडण्याचा उद्धव ठाकरेंना फटका। भाजपनं सत्तेचा पुरेपूर वापर केला। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं वक्तव्य। उद्धव ठाकरेंना मागे टाकत शरद पवारांची आघाडी। ठाकरे गटापेक्षा शरद पवारांची आघाडी। अजित पवारांच्या तुलनेत शिंदेंची मुसंडी। आकडेवारीमध्ये शिंदेंचे नगरसेवक अजित पवारांपेक्षा दुप्पट। हाफ सेंचुरी केल्याचा एकनाथ शिंदेंना आनंद। मुक्ताईनगरचा पराभव रक्षा खडसेंनी स्वीकारला। भाजपच्या पराभवाला खडसे परिवार जबाबदार। एकनाथ खडसेंच्या टीकेला गिरीश महाजनांचं प्रत्युत्तर। 2008 मध्ये रेल्वे भरती प्रकरणामध्ये आज राज ठाकरे पुन्हा एकदा कोर्टात लावणार हजेरी। ठाकरे कोर्टामध्ये उपस्थित राहण्याची शक्यता। विधानसभेची कसर काँग्रेसनं भरून काढली। स्थानिक पातळीवर मवियात काँग्रेस नंबर 1। नवी मुंबई विमानतळ नाताळपासून सेवेत। शहरातून हैदराबादसाठी होणार पहिलं उड्डाण। रेल्वे तिकीट महागलं। 26 डिसेंबर पासून मेल एक्सप्रेस आणि एसी ट्रेन्सच्या भाड्यात होणार वाढ। अमेरिका ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिकेमध्ये गोळीबार। जोहान्सबर्गमध्ये गोळीबारात 10 जणांचा मृत्यू। बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू व्यक्तीला जमावाकडून मारहाण झाल्याचा व्हिडिओ व्हायरल। रॉ एजंट असल्याच्या संशयावरून मारहाण झाल्याचं समोर। भारत दौरा करून लिओनेल मेस्सी बनला मालामाल। भारत दौऱ्यातून मेस्सीची रगड 89 कोटींची कमाई। ॲशेसवर पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाचीच मक्तेदारी। तिसऱ्या कसोटीतील विजयासह ॲशेस करंडकावरील कब्जा कायम। भारताचा पाकिस्तानकडून लाजिरवाणा पराभव। पाकनं जिंकला अंडर-19 आशिया चषक 2025। ज्युनियर लॉर्डचं आगमन। शार्दूल ठाकूर झाला बाबा। पोस्ट शेअर करत दिली आनंदाची बातमी।